जय काळ सिद्ध. खरं म्हणजे आपलं महत्भाग्य, आत्ममहत्भाग्य. ह्या कलियुगामध्ये इतके संत निर्माण झालेत, कळलं की नाही. आणि महाराष्ट्रात तर काय विचारू नका, म्हणजे संतांची मांदियाळी म्हटलं जातं, कळलं ना. आणि ह्या संतांचं वर्णन जे केलंय दासबोधामध्ये केलेलं आहे, कळलं, समर्थ रामदासांनी. अर्थात अनेक प्रवचनातून मी संत स्तवन हे केलेलं आहे. पण आज काय झालं, आज माझ्या एक लक्षात आलेलं आहे की लोकांना ना, म्हणजे आजचा जो मानव आहे तो संसार चक्रामध्ये असा गुरफटलेला आहे की त्याला मोठी मोठी प्रवचन ऐकण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाहीये. म्हणजे म्हणून मग त्याला 5-6 मिनिटं काय सांगितलं ना, तर तो कुठेतरी त्याच्या डोक्यात शिरतं. आणि म्हणून तोच निर्णय मी घेतलेला आहे. आणि एक मोठी, ठीक आहे, आता संत स्तवन मी प्रवचनातून बऱ्याच प्रकारे वर्णन केलंय, पण छोटंसं सांगितलं की पटकन कळतं. तर आता काय म्हटलंय बघा, समर्थ रामदास काय म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. मला तर आठवतं, म्हणजे जेव्हा मी महाराजांच्या बाजूला जायचो ना नुसता, खरं म्हणजे सुदैवाने मला महाराजांचं फार जवळीक मिळालेली आहे, फार मोठं सान्निध्य मिळालेलं आहे, कळलं की नाही. तर पण तरी पण मग कसं व्हायचं, महाराजांच्या बाजूला गेलं नाही की असा आनंद व्हायचं, कळलं की नाही. जसं बघा, आपण अत्तरवाल्याच्या बाजूला गेलं की काय होतं, अत्तरचा गमगमात सुटतो. तसं या संतांच्या बाजूला गेलं ना की बस आनंद. आपल्या मनातले सगळे विचार निघून जायचे. म्हटलं जाताना चित्त सुचित करावे, चित्त सुचित करावं, पण हे तिथे गेल्यानंतर करायची पण जरूर नाही. संतांच्या बाजूला गेल्यानंतर चित्त आपोआप सुचित होतं. चित्तातल्या सगळ्या गोष्टी आपोआप निघून जातात आणि फक्त एक सद्गुरू भगवंताबद्दल तेवढा एकच विचार राहतो. आणि मग महाराजांनी जो काय बोध केला तो लक्षात राहतो, काय सांगितलं. म्हणून म्हटलं, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, आणि नाना संतोषाचे मूळ ते हे संत. आणि भगवंत संताबद्दल स्वतः काय म्हणतो, संत सचेतन माझ्या मूर्ती, दृढ भावे गेले त्यांची भक्ती, ते मज निश्चयी पावती. तुम्ही संत हे दुसरे कलियुगामध्ये हे जे संत आहेत ना, माझ्याच मूर्ती आहेत, माझे प्रतिनिधी आहेत, हाय कमिशनर आहेत. त्यांच्या तुम्ही सान्निध्यात गेलात ना की बस आनंदाचे डोही, आनंद तरंग हीच तुम्हाला अनुभूती येईल. आणि हा अनुभव मी स्वतः घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणून बघा, आणि संत, आणि त्याचबरोबर बघा, संतांच्या बरोबर संतांनी जे काय उपदेश केलेला आहे, बोध केलेला आहे, म्हणजे ग्रंथ महात्म्य बघा. जर तुम्हाला आता बघा, आता कलियुगामध्ये कुठे संत आणायचे हो, पण तुम्ही संतांनी लिहिलेले जर ग्रंथ वाचलेत, त्याचं अनुसंधान केलं, आता ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, ही अनेक ग्रंथ जे आहेत, ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला त्या संतांची अनुभूती येते. अहो, तुकारामाचे अभंग एक अभंग असे आहेत की ते अभंग वाचताना हे आणि त्याचं हे मनन करताना अशी मजा येते की बघायला नको. आणि जे तुकारामाचे खास 12 अभंग आहेत ना, आपण नेहमी म्हणतो ना, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. इथून हे जे 12 अभंग आहेत ना, ह्या 12 अभंगाला तर पांडुरंगाचं खास वरदान आहे. तर ह्या जास्त काय जमत नसेल ना, कमीत कमी 12 अभंग तरी म्हणत जा, तेवढं तरी पाठांतर करा, तुम्हाला सगळं जीवनाचं सार करेल. म्हणजे हे मी वारंवार का सांगतो, अहो महाराजांनी मला सांगितलंय, बाबा ही सगळी माझी मुलं आहेत. हे संपूर्ण विश्व म्हणजे काय, मानवजात म्हणजे काय, संतांची मुलं ना, आत्मज्ञानी महापुरुषांची मुलं ना. का? कारण आत्मज्ञानी महापुरुष हे भगवंताचे प्रतिनिधी आहेत. आणि भगवंताने सांगितलेलं हे आत्मज्ञानी महापुरुषांना भूतलावर पाठवलंय कशासाठी? ज्ञानाचं प्रबोधन करण्यासाठी. म्हणून कमीत कमी तुम्ही इतकं तरी करा. तुकारामाचे 12 अभंग म्हणा, भगवद्गीता म्हणा, कळलं की नाही. ह्या ग्रंथांच्या आधाराने ह्यातून काय होईल बघा, ह्यातून तुम्हाला जीवनानंद अनुभवता येईल. संसार चक्रामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारची दुःख आपत्ती आपल्याला सहन करावी लागतेच. पण त्यातून जर दूर व्हायचं असेल तर तुम्ही ही एकच गोष्ट करा, संत सान्निध्य. आणि संत जर मिळाले नाही तर हे ग्रंथ हेच गुरु. प्रत्यक्ष गुरु जर मिळाले नाही तर ग्रंथ हेच गुरु समजा. आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून ग्रंथामध्ये जे प्रबोधन केलेले आहे ते आचरण करण्याचा प्रयत्न करा, मनाला तिथे लावा. आणि म्हणू शकता, दिल के लगी से दिल लगानी न करना,
वरना दिल लगाने की कोशिश न करना. अशा ह्या ग्रंथांना दिल लावा लावा. आणि हेच सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे. हेच आम्ही सगळ्यांना सांगतो. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.